नमस्कार, प्रबोधनदिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। महिला आजच्या युगात कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, प्रत्येक क्षेत्रात एक पाऊल पुढे आहेत। त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतील ऐरोली नगरात माजी सखी महिला मंडळाच्या अध्यक्षा मृणाली वानखेडे यांच्या माध्यमातून मंडळाच्या अन्य पदाधिकारी व सदस्य यांच्या माध्यमातून सांस्कृतिक संध्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला। या कार्यक्रमामध्ये विविध महिला ग्रुपनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री श्रुती सुचित परब, संत सावतामाळी मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत थोरात, गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे सचिव अनिल नामदेववार, MBA फाउंडेशनच्या मीनाक्षी बालसुब्रमण्यम, तेरा पंचा रेणू पारेख, हम फाउंडेशनच्या प्रीती देशपांडे, हेल्पिंग हँडच्या माधवी देशमुख, आपला कट्टाच्या ममता भोसले, नारी शक्तीच्या गीतांजली माने, ग्रुप डान्सच्या परीक्षक प्रीती गाणेकर, रॅम वॉकच्या परीक्षक अमृता कदम, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सामाजिक विभागाच्या अधिकारी प्रतीक्षा काळे, पतंजलीच्या सुनीता नानोटे उपस्थित होते। विविध महिला ग्रुपने संगीत व नृत्यांची संस्कृती जपत नृत्य केले। रसिकांनी भरभरून दाद दिली। सखी मंडळाच्या अध्यक्षा मृणाली वानखेडे यांनी मंडळ वर्षभरात कोणकोणते उपक्रम राबवते या संदर्भात प्रास्ताविक केले। आणि आम्ही झोपडपट्टीमध्ये महिला दिन साजरा करतो। आपल्यासाठी आपण महिला दिन साजरा करतो, पण झोपडपट्टीतील महिलांसाठी आम्ही महिला दिन साजरा करतो दरवर्षी। त्यांच्यासाठी गेम घेतो, गाणी, खेळ, नाच आणि त्यांच्यासाठी खाऊ आणि काहीतरी त्यांना जीवनावश्यक अशा वस्तू आम्ही त्यांना गिफ्ट देतो। यावर्षी आपले ख्यातनाम डॉक्टर औटी यांनी सुद्धा झोपडपट्टीत येऊन मेडिकल कॅम्प घेतला। जवळपास 200च्या वर रुग्णांना त्यांनी चेकअप करून फ्री औषधं। म्हणजे आमचा मैत्री ग्रुप आम्ही आज माझी सखीमध्ये पहिल्यांदाच असा परफॉर्मन्स करत आहोत आणि खरं त्यांनी महिलांना म्हणजे ही एक संधी दिलेली आहे या प्लॅटफॉर्म आपले कला दाखवण्यासाठी। तर आम्ही हा कार्यक्रमासाठी आमचा एक ध्येय नाही, आम्ही फक्त मंगळवार नऊवारी साडी एवढंच आमचं असायचं। त्यावेळेला आपले जे मराठी कलाकार दिग्गज कलाकार येऊन गेलेत, आता मामांना आपल्या पद्मश्री पुरस्कार मिळाला, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही ही मराठी रेट्रो हा थीम आम्ही निवडली आहे। आणि खरोखर आमच्या सख्यांनी आम्ही केली, खूप मेहनत केली, कारण हा यांच्यासारख्या डान्स, यांच्या गाण्यांवर डान्स करणं हे काही म्हणजे एकदम सहजच नव्हतं होत, पण आमचं घर सांभाळून आम्ही खूप प्रॅक्टिस केली आणि असं वाटलं की आज आमचं श्रेय आम्हाला मिळालं। सगळ्यांना परफॉर्मन्स आमचा आवडला आणि मेन म्हणजे मृणाली वानखेडे यांच्या या माझी सखीमध्ये आम्हाला हा प्लॅटफॉर्म त्यांनी दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। मला खूप अंतर आलं की अशी दिग्गज गायिका आज आपल्याला सोडून गेली। म्हणजे त्यांची गाणी अशी होती की आम्ही जन्माला पण आलो नव्हतो, तेव्हापासून तर आमची पुढील अनेक पिढ्यांना ही गाणी आवडणारी आहेत। त्या अविस्मरणीय म्हणजे ते लक्षात राहण्यासारख्याच आहेत, त्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही। आणि आज खरोखर म्हणजे असं नाचताना माझी विचार आलेला अशी होता, एवढं दुःखद बातमी झाली, पण कसं नाचावं, मग कसं शेवटी सगळ्यांची मेहनत होती याच्यामध्ये। आज त्यांनाच आम्ही एक पहिल्यांदा तर मी आशाताईंना श्रद्धांजली वाहिली। म्हणजे आपण एक आवाज आता हरवला आहे आणि आशाताईंना श्रद्धांजली म्हणून एक सुंदर परफॉर्मन्स पण इथे झाला। खूप छान वाटलं। माझी सखीने हा जो काही उपक्रम केलाय, त्यांचा वार्षिक उपक्रम, त्यांच्या वेगळ्या सामाजिक सांस्कृतिक कार्यामध्ये ते सतत कार्यरत असतात, पण आजचा जो उपक्रम महिलांसाठी जो त्यांनी हा मंच दिलेला आहे तो खूपच सुंदर उपक्रम आहे। खूप सुंदर महिलांनी याच्यामध्ये परफॉर्मन्स केले आणि छान छान गाण्यांवरती म्हणजे आम्ही पण बसून तिकडे नाचत होतो, पण खूप मजा आली। आणि असंच माझ्या खूप खूप शुभेच्छा माझी सखी संस्थेला। आणि आज आपला कट्टा संस्थेला त्यांनी बोलवलं आणि आम्हाला सन्मानित केलं, याबद्दलही माझी सखीचं मी धन्यवाद मानते आणि असेच उपक्रम त्यांनी घ्यावेत यासाठी त्यांना शुभेच्छा देते। धन्यवाद। संत सावतामाळी मंडळ आयोजित आणि आमच्या श्रमजीवी महिला मंडळ तर्फे आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आज ऐरोली येथे सखी मंचावर म्हणजे माझी सखी आयोजित महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। तिथे सर्व महिलांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून घेतले। महिलांनी आपल्या संसारातील वेळात वेळ काढून जो आनंद घेतलाय, वेळात वेळ काढून रोज प्रॅक्टिसला जाणं, त्यांच्या मेहनत घेणं, स्वतःचे कलागुण इथे सादर करणं, ह्या महिलांचा खूप मोठा वाटा आहे। महिलांना असं स्वतःसाठी वेळ देणं जमत नाही, पण सखी मंच ह्या माध्यमातून आम्हा सगळ्या सखींना, सगळ्या मैत्रिणींना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी इथे आम्ही एक छान सुंदर असा
नृत्य सादर केलं आणि आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही त्यामध्ये सहभागी झालो आणि त्यातूनच आम्हाला आमच्या कलांना वाव देण्यासाठी संधी मिळाली. ऐरोलीतील माझी सखी मंच ह्या मंचातून आमच्या ऐरोलीतील सर्वच महिलांना खूप आनंद वाटतो आणि हा खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. नमस्कार, आमच्या ग्रुपचं नाव रुचिरा ग्रुप आहे आणि 2016 पासून आमचा हा ग्रुप आहे. आम्ही मंगळागौर वगैरे तर करतोच, डोहाळे बारशाच्या आमच्या ऑर्डर्स वगैरे तर असतातच, त्यामध्येही आम्ही डान्स परफॉर्म करतो. पण आज जे माझी सखीतर्फे आम्हाला जे डान्स परफॉर्म करायला मिळाली, एक काहीतरी वेगळा फॉर्म आम्हाला सादर करायची संधी मिळाली, तर प्रथम आम्ही माझी सखी यांचे आधी आभार मानतो. आणि मुख्य म्हणजे आज पूर्ण देश काय अगदी भारताबाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक खूप दुःखाचा प्रसंग म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायिका आशा भोसले यांचं आज निधन झालं. म्हणजे आम्ही काय म्हणतात ना, भले गाण्यामधले अगदी माहिर कलाकार नाही आहोत, पण जी गाण्यातली लकब, ज्या गाण्यात कसे एक्सप्रेशन टाकायचे, मग ते कुठलंही दुःखाचं गाणं असो अथवा कितीही काय म्हणतात ना आनंदाचं उत्साहाचं कितीही गाणं असो, रोमॅन्टिक गाणं असो, कुठल्याही स्वरूपाच्या गाण्यामध्ये आपण आनंद कसा पेरायचा असतो, त्या एक्सप्रेशन कसे टाकायचे हे त्या गायिकेकडनं आम्ही सगळे शिकलेलो आहोत. तर आमचं म्हणजे आमच्या रुचिरा ग्रुपतर्फे आम्ही प्रथम त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. खूप खूप आम्हाला वाईट वाटतं त्यासाठी. तर त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो आणि बस आम्ही एवढीच प्रार्थना करतो. त्यांचे आशीर्वाद म्हणेन ना की प्रत्येक गायक जे जगातले कुठेही जी गायक मंडळी जी त्यांना फॉलो करतात तर प्रत्येकासोबत असणारच. मग तो अगदी बाथरूम सिंगर का असे ना, पण तरी पण त्याच्या मागेही त्यांचे आशीर्वाद असणार. का तर ज्या गायिकेने एवढी मेहनत करून, म्हणजे कला साधना ही साधी सरळ सोपी गोष्ट नाहीये, त्यासाठी त्यांनी किती त्याग केला असेल. म्हणजे 9-9, 10-10 तास रियाज करणं आणि त्यानंतर ह्या स्तरावर पोहोचणं की सूर जराही हल्ला नाही पाहिजे आणि छान कला त्यांची जगासमोर अगदी छान आनंद देण्याचा प्रयत्न, हे आम्ही त्यांच्याचकडनं शिकलो. आजही आमचा नृत्य हा आम्ही स्वतः आनंद घेतो, म्हणजे प्रेक्षक तर आनंदी झालेच आमचा नृत्य बघून, पण आम्हाला जो आज आनंद मिळाला आहे तो अलौकिक आहे. त्याबद्दल आम्ही माझी सखी ग्रुपचे खूप 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 आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्ते, मी संगीता महेश खैरनार, ऐरोली सेक्टर 20 इथे राहते आणि हा माझा पूर्ण ग्रुप आहे. डान्सिंग दिवा याच्याने आम्ही आज परफॉर्मन्स केला आहे. पण सगळ्यात आधी मला एक दुःखद घटना जी आज ऐकायला मिळाली, स्वर्गीय आशाताई भोसले यांचं आज निधन झालं, त्याबद्दल खूप दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. म्हणजे खूप श्रद्धांजली आज त्यांना आमच्या पूर्ण ऐरोलीकरांकडनं आम्ही देतोय. जरी ही खंत आयुष्यभर आपल्या सोबत राहणार आहे, तरी सुद्धा म्हणतात की दिवस जसे जातात तशा गोष्टी विसराव्या लागतात. आणि आजचा हा प्रोग्रामाबद्दल सांगायचं म्हटलं तर मृणालिनी वानखेडे ही खूप म्हणजे खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण तिला म्हणू शकतो आणि जी सगळ्यांना घेऊन पुढे चालत असते. तिचा आज जो महिला मंडळाचा कार्यक्रम होता त्याच्यात आम्ही आज सादरीकरण केलं. आज आम्ही डान्सिंग दिवा या ग्रुपने एक मस्त असं छान वाळवंटातील ज्या आदिवासी नर्तिका असतात ना, ज्या बंजारा समाजातल्या किंवा आदिवासी म्हणू शकतो, त्यांचं नृत्य आम्ही सादर केलं, ज्यात खूप सारे स्टंट्स होते आणि ते करताना आम्हाला खूप मजा आली. खूप 12 ते 15 दिवसांपासून आम्ही प्रॅक्टिस करत होतो. दर दिवशी आम्ही ही प्रॅक्टिस करत होतो. प्रॅक्टिस करताना आम्ही खूप एन्जॉय करत होतो आणि आज आमचा परफॉर्मन्स एकदम अतिउत्तम झालेला आहे. सगळ्यांकडून आम्हाला चांगला प्रतिसादही मिळाला आणि खरोखर मृणालिनीचे मनापासून धन्यवाद की आम्हाला इतका चांगला स्टेज तिने उपलब्ध करून दिला आणि तोही ऐरोलीतल्या ऐरोली. थँक्यू सो मच. नमस्कार, मी श्रुती परब. सर्वप्रथम आज एक दुःखद घटना घडली. आपल्या गानसम्राज्ञी आशाताई भोसले, सर्वप्रथम यांना आदरांजली व्यक्त करते आणि मग माझे 2 शब्द तुम्हाला सांगते. आजच्या कार्यक्रमाविषयी सांगायचं म्हटलंच तर माझी सखी या महिला संचाने आज जो कार्यक्रम केलाय, मृणालिनीताई वानखेडे या संस्थापिका आणि अध्यक्ष आहेत, तर ताईंनी मला आज इथे आमंत्रित केलं आणि त्याच्यासाठी मी इथे अगदी वेळात वेळ काढून आले. सध्या व्यावसायिक रंगभूमीवर आमचं नाटक चालू आहे, शेड्यूल बिझी असल्यामुळे खरं तर वेळ मिळत नव्हता, पण ताईंच्या स्टेटसवर वारंवार मी कार्यक्रम पाहायचे. तर मला नेहमी वाटायचं की कधीतरी येऊन भेट द्यावी, कारण एका स्त्रीने एका स्त्रीला जर पाठिंबा दिला तर नक्कीच हा देश खूप पुढे जाईल. आणि त्यांचं कलागुणांना बघून त्यांनी आज सगळ्यांना एकत्र आणलं. सगळ्या गोष्टी पाहून खरंच खूप आनंद झाला. प्रत्येक ठिकाणी अशी मृणालिनी वानखेडे असेल तर ह्या महाराष्ट्र, ह्या भारत देश पुढे जायला वेळ लागणार नाही. तर महिलांसाठी किंवा आज हे जे महिला संचांसाठी त्यांनी जे उभारलेलं आहे त्या मंचावरती मी एवढंच फक्त सांगू शकेन
प्रत्येक महिलेनी आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी कुठल्याही गोष्टीची तमा नसावी, मात्र क्षितिजा पलीकडे उंच भरारी घेण्याची जिद्द असावी, एवढंच सांगेन. आणि माझी सखी या मंचाला माझे खूप खूप शुभेच्छा. आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो, असेच कार्यक्रम आपण करत राहो. आपली परंपरा संस्कृती जपण्याचा जो वारसा तुम्ही घेतलेला आहे तो तसा पुढे चालत राहो. आमच्याकडून जितकी होता होईल तितकी साथ आम्ही नक्कीच देऊ आणि पुन्हा आपल्या भेटीला येऊ. शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी कथ्थक अलंकार प्रीती विद्याधर घाणेकर. आज माझी सखी या संस्थेने एक कार्यक्रम आयोजित केला होता, जिथे महिलांसाठी नृत्य, गायन, वादन आणि सुद्धा डायलॉग्स वगैरे हे म्हणजे मल्टी टॅलेंटेड असा एक कार्यक्रम होता. महिलांमध्ये विविध कला असतात, स्वयंपाककला असते, पण त्याबरोबरच कुठेही न शिकता इतकं सुंदर नृत्य त्यांनी सादर केलं. ही आज स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये सगळेच एकदम छान नाचले. अगदी चुरशीचं जे आहे ते रिझल्ट देणं खूप कठीण होतं. तर मी वानखेडे मॅडम यांना अभिनंदन करते आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. स्त्रीशक्तीच्या माध्यमातून तुम्ही दरवर्षी कार्यक्रम आयोजित करता आणि महिलांना प्रोत्साहित करण्याचे काम करता, काय सांगाल? नमस्कार, मी मृणालिनी वानखेडे. माझी सखीची स्थापना 15 वर्षापूर्वी आम्ही केली होती. तेव्हा खरंच वाटलं नव्हतं की हे लावलेलं रोपटं एवढं मोठं होईल. आणि माझी सखीद्वारे आम्ही अनेक उपक्रम राबवतो, सामाजिक आणि सांस्कृतिक. सामाजिक उपक्रमामध्ये सामाजिक राखी, वृक्षारोपण, परत सहल झाली, वृद्धाश्रमचे प्रोग्राम, असे अनेक प्रोग्राम आम्ही राबवतो. आजचा हा सांस्कृतिक प्रोग्राम खरंच आम्हाला वाटलं नव्हतं, त्यापेक्षा अतिशय आम्हाला प्रतिसाद खूप छान मिळाला. ऐरोलीतील एकूण एक कलाकार इथे उपस्थित होते असं मला वाटतं. महिलांजवळ अनेक कला असतात, पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. आणि प्लॅटफॉर्म मिळाले तरी ते ऐरोलीच्या बाहेर दूर दूर असतात. आणि सर्वांना एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आम्ही आज हा सांस्कृतिक प्रोग्राम घेतला. आणि त्यामध्ये 2 स्पर्धा ठेवल्या होत्या, सामूहिक नृत्य स्पर्धा आणि रॅम्पवॉक स्पर्धा. आणि ह्या स्पर्धामध्ये अतिशय सुंदर सादरीकरण सर्वांनी केलं आहे. अनेक मान्यवर आज आले होते आणि त्या मान्यवरांचे खरंच खूप खूप धन्यवाद. अनेक सामाजिक संस्थांचे आपण इथे सत्कार सन्मान केले की त्यांचं कार्यसुद्धा लोकांपर्यंत पोहोचावं, असे अनेक संस्था आपल्या ऐरोलीमध्ये कार्य करत आहेत. आणि माझी सखीचे हे उपक्रम असेच चालू राहतील अशी मी आशा करते. आणि तुमच्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद आम्हाला पाहिजे आहे. थँक्यू सो मच.